क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांच्याकरता आपण हा जो सावित्री उत्सव सर्व महाराष्ट्रभर केला जातो. तो खरा तर पूर्ण देशामध्ये केला पाहिजे. कारण का सावित्रीबाई फुले नसत्या आणि त्यांनी जे तेव्हा कार्य केलं ते तेव्हा झालं नसतं, तर आज स्त्रियांची ह्या देशामध्ये काय परिस्थिती असली असते हा विचारही अतिशय भयावह आहे. कारण का आजही जेव्हा स्त्रियांच्या बाबतीत काही कामाच्या जॉब अपॉर्च्युनिटीज असतील, दुसरी काही क्षेत्र असतील जिथे अजूनही त्यांना प्रवेश नाही आहे किंवा प्रवेश करताना लोकांच्या भुवया उंचावल्या जातात. पण आजपर्यंतचा जो एक स्त्रियांनी जो केलेला खूप मोठा प्रवास आहे, सर्व अनेक क्षेत्रांमध्ये आणि सामाजिक दृष्टीने, तो मुळातच त्याचे पहिला पाऊल सावित्रीबाई फुलेंनी घातलं. आणि त्या काळच्या समाजामध्ये कितीही इमॅजिन अगदी आपलं हे इमॅजिनेशन वाईड करून विचार करण्याचा प्रयत्न केला तरी त्या काळच्या समाजामध्ये एका स्त्रीने आधी घराबाहेर पडणं आणि ते पण ह्या कारणाने घराबाहेर पडणं, म्हणजे त्यांनी काय-काय त्याच्याकरता झेललं असेल ह्याचा फक्त आपण विचार करू शकतो आणि ते विचारही अतिशय म्हणजे भयावह आहेत, की काय-काय त्यांनी त्यावेळी झेललं असेल. कारण का महाराष्ट्रातल्या प्रत्येक एका स्त्रीला, प्रत्येक एका मुलीला शिक्षण मिळेल आणि आजसुद्धा दुर्दैवाने म्हणजे मी एक स्वतः कर्तृत्ववान आणि सक्सेसफुल व्यक्ती स्त्री असूनही मला असं दिसतं, की माझ्या आजूबाजूला, की माझ्या क्षेत्रात, इतर क्षेत्रांमध्येही अजूनही खूप प्रगती करायची आहे. आणि मुळातच जेव्हा आपण 3 जानेवारीला हा उत्सव मनवतो, तेव्हा आपण त्याची दखल घेऊन त्याची अपरिमित कृतज्ञता एकतर व्यक्त करतच असतो आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा त्या एक प्रकारचं आवाहन करत असतो, की त्यांनी केलेली एवढ्या दूरवर आणलेली हा जो सगळा प्रवास आहे, तो आपल्याला सगळ्यांना मिळून अजूनही पुढे न्यायचा आहे. त्यामुळे हा उत्सव म्हणून मला असं वाटतं, की सगळ्या देशभरच तो झाला पाहिजे. कारण महाराष्ट्र जेव्हा अग्रगण्य, महाराष्ट्र जेव्हा बुद्धिमान लोकांचा महाराष्ट्रातला मला नेहमी त्याच्याकरता असं वाटतं, की नेहमीच असा सगळ्या देशाला ऑलमोस्ट अनेकानेक गोष्टींमध्ये दिशा दाखवणारं असं एक हे राष्ट्र आहे आणि ते महान त्या दृष्टीने आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला त्याच्याकरता आहे असं मला नेहमी वाटतं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात अग्रगण्य सावित्रीबाई फुले आहे, जिथे स्त्रियांचा प्रश्न येतो तिथे आणि स्त्री शिक्षण हा प्रश्न येतो तिकडे. त्यामुळे ह्या विषयावर कितीही बोलू आणि लिहू तेवढं कमीच आहे. त्याची अपरिमित कृतज्ञता मनात ठेवून ती ज्योत खरी तर आपल्या मनामध्ये नेहमी राहिली पाहिजे आणि ती आपल्या सगळ्यांच्या मनात तशी तेवत राहील अशी मी ह्या स्पेशल दिवशी आशा व्यक्त करते. आणि मॅक्स महाराष्ट्राचे पण खूप धन्यवाद, की त्यांनी ते दरवेळी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे काय करता येईल त्यांच्या दृष्टीने ते नेहमी करतात. त्यामुळे त्यांचंही अभिनंदन आणि धन्यवाद.